मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 5 फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्या आणि जीवाला एकत्र पाहिल्यानंतर पार्थ हा नंदिनीकडे येतो आणि नंदिनीला म्हणत असतो की गेले कित्येक दिवस मला हा क्षण फेस करायची हिंमतच होत नव्हती. माझ्यामध्ये ते धाडसच होत नव्हतं. मला नेहमी वाटायचं की जेव्हा केव्हा जीवा आणि काव्या हे दोघेजण एकत्र येतील तेव्हा माझ्यासमोर फक्त 16 डिसेंबरचे ते फोटोज येतील. मला नेहमी असं वाटायचं की तो क्षण फेस करताना मला खूप जड जाईल, कारण तेच अंतिम सत्य होऊन बसलं होतं ना आपल्यासाठी. मी खूप प्रयत्न केला की ते सगळं विसरण्याचा, परंतु ते फक्त असं होतं की फक्त फोटो फ्रेम बाहेरून पुसण्यासारखं. धूळ मनातल्या नात्याला लागली होती, मग बाहेरून काच पुसून काय फायदा होणार होता. पण शेवटी तो क्षण आलाच. जीवा घरी परत आला. जीवा आणि काव्या हे एकमेकांजवळ इतके जवळ की जीवा रडत होता आणि काव्या ही जीवाच्या डोक्यावर हात ठेवून थोपटत होत्या. त्याला धीर देत होती. नंदिनी, मी फील केला आहे, मी विटनेस केला आहे तो क्षण. आज ते दोघेजण एकमेकांसमोर होते, पण नंदिनी, मी आईबाबांची शपथ घेऊन सांगतो की माझ्या मनामध्ये वेडावाकडा असा कोणता क्षण आला नाही. मला 16 डिसेंबरचा फोटोही आठवला नाही. मला फक्त आठवलं की आपण दोघेजण कसं एकमेकाला धीर देत होतो. ते पार्थ नंदिनी आठवले, जे परिस्थितीने बिरबिरले होते परंतु आपल्या पार्टनरशी लॉयल होते. एकमेकांशी बोलून प्रेमाची उमेद जागवणारे. शेवटी प्रेम जिंकलं नंदिनी. 16 डिसेंबरमुळे जी धूळ आमच्या नात्याला लागली होती ती आज पुसली गेली. आज सगळं मला लख्ख दिसत आहे. हे ऐकून नंदिनीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात. ती ते पुसून स्टेपवर जाऊन बसते. तिला तिकडे गेलेलं पाहून पार्थसुद्धा तिच्या बाजूला जाऊन बसतो. पार्थ हा नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतो की आता मी जे बोलणार आहे ते नंदिनीचा मित्र म्हणून नाही, तर जीवाचा दादा म्हणून बोलणार आहे. पार्थ पुढे म्हणतो की गेले 21 दिवस जीवाने जे प्रयत्न केले. इतक्यात पार्थ मध्येच म्हणतो की नाही, मी तुम्हाला बोर करणार नाही हे सगळं परत सांगून. मी फक्त देवाला प्रार्थना करेल की जशी आमच्या नात्यावरची धूळ पुसली गेली तशी तुमच्याही नात्यावरची धूळ लवकरच पुसली जावं. आपले पार्टनर्स आपल्यासोबत लॉयल आहेत हे आपल्याला कळलेलं आहे, परंतु आता ते फक्त मान्य करायची गरज आहे. आपण नेहमी म्हणायचो ना की आपण मोठी भावंडं आहोत, परंतु आता आपली लहान भावंडं आता मोठी झालेली आहेत. त्यांना पटलेलं आहे की संसार हा दिवाळी इतका सुंदर आहे, कारण त्यामध्ये आपल्या मैत्रीचा, आपल्या प्रेमाचा कंदील झगमगतो आहे. मी तुम्हाला म्हणालो होतो नंदिनी, एक दिवस असा येईल की त्यांना हा दिवसरूपी बॉम्ब आठवणारच नाही. ते दोघेजण कंदिलाच्या पर्यायाने दिवाळीच्या प्रेमात नक्की पडतील. ते दोघेजण प्रेमात पडलेत नंदिनी. ऐन फेब्रुवारीमध्ये आपल्या प्रेमाची दिवाळी ही लखलखत आहे. आपण सुद्धा आता या मनाच्या अंधारातून बाहेर येऊयात. आपल्या लहान भावांचा मोठेपणा ॲक्सेप्ट करूयात. इतक्यात पार्थचं लक्ष हे वॉचकडे जातं. तो म्हणतो की 11:11 झाले आहेत. इतके दिवस मी काव्यार्थसाठी मॅनिफेस्ट करत होतो, परंतु आता जीवांदिनीसाठी करेल. पार्थ पुढे म्हणतो की युनिव्हर्स #नंदिनी येना, आणि पार्थ तिथून निघून जातो. यानंतर नंदिनीला आठवतं की पार्थ त्या दोघांबद्दल काय काय बोलला होता. इकडे देशमुखांच्या घरी सकाळी काव्या उठलेली असते आणि तिला समोर दिसतो तो म्हणजे बोकुडी. ती त्याच्या जवळ जाऊन म्हणते की गुड मॉर्निंग बोकुडी. ती पुढे म्हणते की काय मॉर्निंग किस पाहिजे, लब्बाड होत चाललास ना तू आता दिवसेंदिवस, आणि तुला ती किस नाही देणार तर मग कोणाला देणार, असं म्हणून ती त्याच्याकडे वळते, परंतु तो आणखीन लांब जातो. इतक्यात काव्या म्हणते की काव्या, तू झोपीत आहेस का, हा असा पाठीमागं तुला गेलेला दिसत आहे का. यानंतर ती अजून त्याच्याजवळ जाते, परंतु तो आणखीन तिच्यापासून लांब जातो. काव्या ही त्याला पकडण्यासाठी गुडघ्यावर रांगत त्याच्याकडे जात असते, परंतु तो आणखीनच पुढे जात असतो. असं करत करत काव्या एकदम पुढे जाते आणि तिची टक्कर ही पार्थ देशमुखांशी होते. पार्थजवळ बोकुडीला पाहून काव्या म्हणते की देशमुख, तुम्ही याला कंट्रोल करून माझ्यासोबत माझी मजा घेत होतात ना. यानंतर पार्थ हो म्हणतो. त्यामुळे काव्या म्हणते की थांबा, आता मी तुमच्याकडे बघतेच. ती उठून उभा राहते आणि ती म्हणते की काय आगाऊपणा आहे हा पार्थ देशमुख. यानंतर पार्थ म्हणतो की आगाऊपणा नाही आहे हा. त्यावर काव्या म्हणते की हो बरोबर आहे, हा आगाऊपणा नाही आहे, हा तर निव्वळ वात्रटपणा आहे. यावर पार्थ म्हणतो की हो असेल तो वात्रटपणा, पण तो शिकलोय मी कोणाकडून. आठवा तो संक्रांतीचा दिवस, तुम्ही सुद्धा असंच केलं होतं ना. त्यानंतर काव्या काउंटिंग सुरू करते आणि इतक्यात तिला आठवतं. ती म्हणते, ओ काय तुम्ही टॉप 20मध्ये असलेले तुम्ही माझी काही कॉपी करत आहात.
त्यानंतर पार्थ म्हणतो की 10, 9, 8 हे जे तुम्ही करत आहात हे काय तुम्ही तुमच्या पिताश्रीकडून शिकून आलात आणि तुम्ही माझी कॉपी करता, तर मी तुमची कॉपी केली तर काय झालं? तर पार्थ म्हणतो की हा घ्या बोका आणि परीक्षेत कॉपी करू नका माझी. यानंतर पार्थ म्हणतो की सेंटर कुठं आलं आहे? पुण्याला. कुठलं? विजय अकॅडमिक सेंटर, कोथरूड. यानंतर काव्या म्हणते हे सगळं तुम्हाला कसं माहीत? यापुढे पार्थ म्हणतो की बाय रोड 3.5 तासाचा प्रवास आहे. यावर काव्या म्हणते की हे सगळं तुम्हाला कसं माहीत पार्थ देशमुख? आणि म्हणजे तुम्ही मला सोडवायला येणार आहात का? यावर पार्थ म्हणतो की मी असे कुठं म्हटलो? यानंतर काव्या म्हणते की नाही, तुम्ही आत्ताच म्हटलात ना सेंटर कुठं आलं आहे, कोणत्या शहरात आलं आहे, किती वेळ लागणार आहे, 3.5 तास लागणार आहेत, त्यामुळे मला असं वाटलं की तुम्ही मला सोडायला येणार आहात. यावर काव्या म्हणते या ना पार्थ देशमुख. तर पार्थ म्हणतो की मी टॉप 20 मधला आर्किटेक्ट आहे, मला वर्कलोड खूप आहे, त्यामुळे मला यायला जमणार नाही. त्यापेक्षा तुम्ही या बोकुडीलाच विचारा ना, जमेल का तुला यायला? त्यालाच तर गप्पा मारत असतात तुम्ही तासनतास. आणि त्याला विचारा काय रे, येते का तुला गाडी चालवायला? काव्या जात असते तेव्हा पार्थ म्हणतो आणि हो, आता मी खाली बसलो होतो तेव्हा आपली टक्कर झाली, उगाचच मला शिंगे येतील, एक टक्कर मारा. त्यावर काव्या म्हणते काही मिळणार नाही तुम्हाला टक्कर बिक्कर. कसं आहे ना, ज्या माणसाला ऑलरेडी 100 शिंगा आलेल्या असतील त्या माणसाला अजून एक शिंग आलं तर काही फरक पडत नाही. आणि काव्या जाताना बोक्याला म्हणते काही मिळणार नाही तुला गुड मॉर्निंग किस वगैरे. यानंतर पार्थ एकदमच का असं म्हणतो, त्यामुळे काव्या चकितच होऊन पार्थकडे बघत असते. तेव्हा पार्थ म्हणतो की कामाचा फार वर्कलोड आहे, कामाला जायला पाहिजे, तुम्ही जा तुमचा अभ्यास करा. काव्या ही पार्थकडे पाठ करून तिच्या रूमकडे जात असते. ती जात असते परंतु पार्थच्या मनामध्ये प्रेम हे फुललेलं असतं. पार्थ हा खूप प्रेमाने काव्याकडे पाहत असतो. मोहितेंच्या घरी मात्र नंदिनी वारंवार खिडकी ओपन करून लॉनकडे पाहत असते. हे सगळं नंदिनीची आई सुद्धा पाहत असते. इतक्यात नंदिनीची आई येते आणि ती खिडकी बंद करते. त्यामुळे नंदिनी म्हणते की आई हे काय करत आहेस तू? त्यामुळे नंदिनीची आई म्हणते की आता काय उपयोग आहे नंदिनी, बाहेरचं वातावरण सगळं शांत झालं आहे, आता सगळीकडे रखरखाट पसरला आहे. नंदिनी आता वाऱ्याने आपली दिशा बदललेली आहे, चल आता नाश्ता करायला. असं म्हणून नंदिनीची आई डायनिंग टेबल जवळ उभा राहते आणि नंदिनी सुद्धा आई रागवली आहे म्हणून आईची समजूत काढण्यासाठी तिकडे जाते. नंदिनी आईला म्हणते आई रागवलीस का माझ्यावर? तेव्हा नंदिनीची आई म्हणते अगं नाही, मी का रागू तुझ्यावर, मी तर खूप खुश आहे कारण तू जीवाला त्याच्या घरी पाठवलंस. नसता डोक्याला ताप झाला होता त्या पोराचा तर. म्हणजे आता तुझ्या बाबाचा वाराही चढणार नाही आणि तुलाही बरं वाटेल. तेव्हा नंदिनी आईचा हात हातात घेऊन म्हणते आई मला तुझा राग कळतोय ग. परंतु नंदिनीची आई म्हणते पण मला तुझा रागही कळत नाही आणि तूही कळत नाहीस. जीवा इथं होते तर तू रुसून बसायचीस. त्या पोराचा नुसता जीव झिजलाय तुझे रुसवे फुगवे काढत बसत, तुला मनवत. आणि आता जीवा नाहीये तर सारखं खिडकी उघडून बाहेर बघत असतेस. त्यावर नंदिनी म्हणते की नाही आई, मी जीवांना बघण्यासाठी नाही उघडत खिडकी. तेव्हा नंदिनीची आई म्हणते हो बरोबर आहे ना, तू खिडकी याच्यासाठी उघडतेस ना की लॉनचं गवत किती वाढलं आहे ते बघण्यासाठी. नंदिनी जगाला फसवू शकतेस परंतु स्वतःच्या मनाला नाही. आतापर्यंत लोक म्हणत होते परंतु आता मी म्हणत आहे नंदिनी, गेट वेल सून. आता परत पुन्हा या घरामध्ये पूर्वीसारखीच उदास शांतता पसरणार. इतक्यात नंदिनीचे वडील हे कोणाला तरी फोनवर बोलत बाहेर येतात. ते म्हणत असतात मी शांत आहे, याचा तुम्ही गैरफायदा घेऊ नकात. 2 आठवड्याची डेडलाईन दिली होती ना क्लायंटनी, 3दा व्हिज्युअल PPT तयार करून सुद्धा क्लायंट खुश होत नाही. माझा स्टाफच इतका बिनकामाचा असेल तर त्याला कामावर का ठेवावं मी? असं म्हणून समोरच्यावर नंदिनीचे वडील खूप चिडत असतात. यानंतर ते म्हणतात की राहू द्या, मीच बघतो काय करायचं ते, आणि फोन कट करतात. ते टेन्शनमध्ये असतात. त्यामुळे नंदिनी त्यांच्याजवळ येते. त्यांना म्हणते की बाबा काय झालं, इतके का रागावले आहात? थांबा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. असं म्हणून नंदिनी तिच्या वडिलांसाठी पाणी आणण्यासाठी आत जाते. ती पाणी घेऊन येते. त्यानंतर ती तिच्या वडिलांना विचारते काय झालं बाबा एवढं चिडायला? त्यावर ते म्हणतात की काही नाही, मला एक व्हिज्युअल PPT तयार करून द्यायची आहे, जर तुम्ही ती दिली नाही तर माझ्या हातून खूप मोठं एक प्रोजेक्ट निघून जाईल. यानंतर नंदिनी तिच्या वडिलांना म्हणते की तुम्ही मला तुमचे जे प्रोजेक्टचे सगळे डिटेल्स मला देता का? माझा एक मित्र आहे, तो खूप छान व्हिज्युअल PPT तयार करतो, तो नक्की तुमचं काम करेल. यावर नंदिनीचे वडील म्हणतात अरे वा खूप छान, हो मी देतो तुला व्हिज्युअल PPTचे सगळे डिटेल्स.
पण तुझा असा कोणता मित्र आहे जो माझं हे काम करेल? इकडे जीवा नवीन दिवसाची नवीन सुरुवात करणारा असतो. तो जिमला जाण्यासाठी तयार होतो आणि आशाताईंना आवाज देत असतो की त्याला ब्रेकफास्ट पाहिजे असतो. तो एकदा दोनदा आवाज देतो आणि शांत बसतो. इतक्यात पार्थ त्याच्यासाठी बॉईल केलेले अंडे घेऊन येतो. जेव्हा पार्थ अंडे घेऊन येतो त्यानंतर जीवा त्याच्याकडे पाहत असतो. पार्थ म्हणतो की अरे खा, तुला जसं हवं आहे ना तसंच मी बनवलं आहे, प्रेमाने देत आहे, खा ना. यावर जीवा म्हणतो की आणि हे प्रेम किती तासांसाठी आहे? यावर पार्थ म्हणतो की काय म्हणायचं आहे जीवा तुला नेमकं? तर जीवा म्हणतो की हाच पॅटर्न तुझा आणि नंदिनीचा. तुम्हाला प्रेमाचा अटॅक येतो. तुमचे डोळे, तुमची स्माईल, तुमचा पाठीवरचा हात या सगळ्यांमध्ये प्रेम असतं. मग अचानक प्रेमाचा ॲनेस्थेसिया उतरतो आणि तुम्ही आधीसारखं आम्हाला परत हेट करायला लागता. मी ऑटोमध्ये राहत होतो ना तेव्हा असं बऱ्याचदा घडलं आहे. नंदिनी माझ्यासाठी जेवण पाठवायची, सहानुभूती दाखवायची, मला नजर द्यायची, मला स्माईल द्यायची, अटेन्शनसुद्धा द्यायची. आणि अचानक सीझन चेंज व्हायचा. वाऱ्याची एक झुळूक यायची आणि प्रेमाची पाने कुठे गळून पडायची काय माहीत. तूही काव्यासोबत हेच करत असशील. आमचा ना हाच प्रॉब्लेम आहे ना. तुम्ही थोडं जरी आम्हाला प्रेम दाखवलं ना, कुत्र्याच्या भोळसट पिल्ल्यासारखे आम्ही तुमच्या मागे मागे येतो. नंदिनीनंही तेच केलं आणि तूही तेच करत असशील काव्यासोबत. यानंतर पार्थ हसतो आणि म्हणतो नॉट एनी मोअर. यानंतर जीवा म्हणतो रिअली? त्यावर पार्थ म्हणतो हो रिअली, कारण काल रात्री मी तुमच्या दोघांना एकत्र बोलताना पाहिलं. तेव्हा तू रडत होतास आणि काव्या या तुला सांभाळत होत्या, तुझ्या डोक्यावर थोपटत होत्या. यानंतर जीवा घाबरतो आणि तो म्हणतो एक मिनिट, तू जे पाहिलंस ते तसं नाहीये. त्याचा अर्थ? इतक्यात पार्थ उठून म्हणतो की त्याचा अर्थ मला चांगलाच माहिती आहे जीवा. यानंतर जीवा म्हणतो की नाही, आता आमच्यात खरंच तसं काही नाहीये. करेक्ट, तुमच्यात तसं काही नाहीये हे माहिती आहे मला. खरं तर हे मला काल रात्री पटलं आणि काल रात्री नाही तसं तर मला जेव्हा मी काव्याशी बोललो तेव्हाच पटलं. पण काल रात्री त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला. काय छोटे, इतके दिवस तुम्ही आम्हाला सगळं सांगत होता, वेगवेगळ्या मार्गाने आम्हाला पटवून देत होता, परंतु खरा प्रकाश काल रात्री पडला आणि जसा माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला मी थेट नंदिनीकडे गेलो. यावर जीवा लगेच म्हणतो तू नंदिनीकडे गेला होतास? आणि तो मध्येच शांत बसतो. तेव्हा पार्थ म्हणतो की ही सेम अशीच अवस्था झाली होती माझी 20-22 दिवसापूर्वी. काव्याबद्दल मला बरंच काही वाटत होतं, पण मी हे असंच स्वतःला मागे खेचत होतो. यानंतर पार्थ म्हणतो असो, पण तुझी नंदिनी काही बरी नाहीये. काल रात्री एकटीच भूतासारखी लॉनमध्ये उभी होती. तुला खूप मिस करत होती. पार्थ बोलत असतानाच एक अंड्याचा पीस जीवाला भरवतो. म्हणतो की काय छोटे, मी काल रात्री तुमच्या दोघांना एकत्र बघितलं. तेव्हा मला माझ्या आणि नंदिनीच्या जुन्या दिवसांची आठवण झाली. दोन मित्र आपल्या पार्टनर्सबद्दल बोलायला रात्रीच्या शांततेत एकत्र बसायचे. सेम तसेच झालात तुम्ही. काल रात्री जेव्हा तुम्ही दोघे बोलत होतात तेव्हा तुमच्या मनात भीती नव्हती कसलीच की कोणीतरी येईल, कोणीतरी बघेल, कारण तुमच्या मनात आता तसं काही नाहीये. जेव्हा हे सगळं मला जाणवलं, कळलं, तेव्हा मी थेट नंदिनीकडे गेलो. आता तुमच्या दोघांच्या मनात जुनं असं काही शिल्लक नाहीये. काय आहे ना 16 डिसेंबरचं सगळंच माझ्या मनामधून पुसून गेलं आहे. मला तुझ्याबद्दल आणि काव्याबद्दल आता काहीही वाटत नाहीये. तेव्हा जीवा पार्थला म्हणतो तू हे सगळं काव्याला सांगितलंस, आई बाबांना सांगितलंस का? तेव्हा पार्थ म्हणतो नाही, मी कोणालाच सांगितलं नाहीये सध्या तरी. मग आधी जाऊन सांग सगळ्यांना आणि काव्याला सगळ्यांसमोर सांग, मगच मी मानेन, कारण तुम्ही बाउंड्री लाईन पर्यंत येऊन परत जाता. तेव्हा पार्थ म्हणतो मी बोलेल काव्याशी, पण तू नंदिनीशी कधी बोलणार आहेस? फेब्रुवारी महिना सुरू झाला. त्यावर जीवा म्हणतो मग काय त्यात? त्यावर पार्थ म्हणतो की 14 फेब्रुवारीला काय असतं हे मी सांगायचं आहे का आता तुला? पार्थ पुढे म्हणतो बोल ना, तू कधी बोलणार आहेस नंदिनीशी? तेव्हा जीवा म्हणतो की ऐक ना दादा, तू तुझं सॉर्ट आउट कर, मी बघतो माझं काय करायचं. मी आता कोणाच्या मागे जाणार नाही. तिला वाटलं तर ती येईल आता माझ्या मागे. तेव्हा पार्थ जीवाकडे येऊन म्हणतो आणि जीवा, जर नंदिनी आल्या तुझ्या मागे तर तू करशील त्यांना माफ? त्यावर जीवा म्हणतो मी बघेन रे, पण तू आधी जा, काव्याशी बोल. तेव्हा पार्थ म्हणतो मी बोलेल रे काव्याशी. उद्या त्यांची महत्त्वाची एक्झाम आहे. उगाच मी बोलेल आणि त्यांचं लक्ष दुसरीकडे जाईल. इतक्यात काव्या तिथून जात असते. ती म्हणते का जाईल, काय संबंध? यानंतर पार्थ काव्याकडे जातो आणि म्हणतो काय संबंध?
मी तुमचा फोकस हलवूच शकतो. यानंतर पार्थ हा काव्याला म्हणतो की एक खाणार का? त्यावर काव्याला काही समजत नाही. त्यावर पार्थ परत म्हणतो, एक अंड खाणार का? तेव्हा काव्या म्हणते, नाही नको. काव्या जात असते इतक्यात पार्थ म्हणतो की जर तुम्ही एक अंड खाल्लं तर मी तुम्हाला सोडवायला येईल. काव्या मध्येच थांबते. ती म्हणते, काय ऐकलं आता मी? तुम्ही असं म्हणालात का मी तुम्हाला सोडवायला येतो? इतक्यात पार्थ काव्याला एक अंड भरवतो. पार्थ पुढे म्हणतो, हो करेक्ट ऐकलत तुम्ही. आता एक अंड खाल्लत ना तुम्ही, आता मी तुम्हाला परीक्षेला सोडवायला येतो. नाहीतर एक काम करायचं का, आपण आजच जेवण करून निघायचं का? यानंतर काव्या म्हणते, आज पण परीक्षा उद्या आहे माझी. त्यावर पार्थ म्हणतो की हो करेक्ट आहे, परीक्षा तर उद्याच आहे, पण मध्येच काही अडचण आली, टायर पंक्चर झालं, रस्ते बंद झाले, तर काय होईल तुमचं? तेव्हा काव्या म्हणते, टेन्शननी हार्ट बंद पडेल माझं. त्यावर पार्थ म्हणतो की म्हणून तर म्हणत आहे आपण आजच दुपारी जेवण करून जाऊयात. इतक्या मोठ्या परीक्षेला जाताना बफर टाइम ठेवूयात ना, तिथे जाऊन सेटल होऊयात. इतक्यात काव्या पार्थला ओढते आणि एक टक्कर देते. त्यावर पार्थ म्हणतात, हे काय करतायत तुम्ही? त्यावर काव्या म्हणते, मगाशी टक्कर द्यायची राहिली होती ना, ती आत्ता दिली. नाहीतर काय होईल, माझ्या या शिंगेश्वर महाराजांना शिंगे येतील. यानंतर पार्थ म्हणतो की चला आवरायला घ्या बॅग, तुमची सुद्धा आणि माझी सुद्धा. पार्थ काव्याला मध्येच थांबवत म्हणतो की बरं नको, थांबा, मीच भरतो आपल्या दोघांची बॅग. कारण पुढच्या काही तासात काव्यार्थाचा नवीन प्रवास सुरू होणार आहे. त्यासाठी रेडी व्हा. आणि काव्या होकारार्थी मान हलवत असते. इतक्यात नंदिनी येते आणि नंदिनी ऑल द बेस्ट काव्या म्हणते. तो आवाज ऐकून सर्वजण तिकडे बघतात तर खरंच नंदिनी तिथे आलेली असते. जीवा हा नंदिनीला तेथे पाहून मात्र चकित होतो. मित्रांनो, नंदिनीच्या मनातला राग, गैरसमजाचा दुरुळा शेवटी दूर झालेला असतो. जीवावरचं तिचं प्रेम पुन्हा एकदा जिंकलेलं असतं. पार्थ आणि काव्या यांची गाडी आता रुळावर आलेली आहे. तर मित्रांनो, 5 फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनीला काव्या ही म्हणत असते की नंदिनीताई मला भेटायला, मला ऑल द बेस्ट करायला आलेली आहे. पण नंदिनीताईची नजर मात्र दुसऱ्याच कोणाला तरी भेटायला आलेली आहे. बरोबर आहे ना देशमुख? यानंतर जीवा मात्र तिथून निघून जातो. जीवा असा निघून गेल्यामुळे नंदिनीला फार वाईट वाटतं. त्यावर काव्या नंदिनीला म्हणते की ताई खूप दुखावला गेला आहे तो, पण ताई काळजी करू नको. देशमुखांच्या सुना आहोत आपण. देशमुखांच्या मुलांना कसं मनवायचं हे आपल्यापेक्षा चांगलं कोणाला माहीत असेल बरं. रूममध्ये पार्थ पॅकिंग करत असतो आणि काव्य तिथे आल्यावर पार्थ म्हणतो की जरा सुटकेसवर बसा ना, तुमच्या ओझ्याने ही सुटकेस नक्कीच बंद होईल. यानंतर काव्या रागानेच बॅग जवळ येते आणि म्हणते, काय भरताना तुम्ही बॅगमध्ये दरवेळी काय माहीत, आणि बॅग ही ओपन करते. बॅगमधील जे सामान आहे ते सर्व पाहून मात्र काव्या चकित होते आणि पार्थ हा काव्याकडे पाठ करून उभा राहतो. पार्थने नक्की काय भरलं आहे बॅगमध्ये हे मात्र पाहण्यासारखेच आहे मित्रांनो. एक नवं नातं, नवीन सुरुवात आणि प्रेमाने भरलेला हा क्षण खूप सुंदर आहे. तर मित्रांनो, सिरियलमध्ये पुढे काय होणार आहे या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आलेले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील.